अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. Hello everyone. I would like to wish you all happy Teachers Day. Today we are going to deal with some construction. These construction are very important while translating Marathi language into English. तेच आपल्याला आज बघायचं आहे की कोणत्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये बोलत असताना काय महत्त्व आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर पहिला कन्स्ट्रक्शन आपण आज बघू. टू बी लाईकली टू व्ही वन. टू बी लाईकली टू व्ही वन अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहे. ते तुम्हाला अनेक पुस्तकामध्ये पाहायला मिळतील, परंतु नेमका याचा वापर कसा करायचा ह्या अनेक लोकांना या बाबतीत कन्फ्युजन आहे. कसं, या ठिकाणी आपल्याला टू बी दिसतो. टू बीचा अर्थ काय असतो, त्या ठिकाणी ॲम इज आर किंवा वाज वेअर तुम्हाला वापरायचं असते. अर्थात टू बीचा रूप वापरायचे असते. म्हणजे जर वाक्य ते वर्तमानकडे असेल तर ॲम इज आर पैकी वापरा, भूतकडे असेल तर वाज वेअर पैकी वापरा. या टू बीला आपल्याला असं समजून घ्यायचं असते. टू बी म्हणजे टू बीचे फॉर्म्स, टू बीची रूपे. एक उदाहरण बघा मग तुम्हाला कळेल. बघा, मी शाळेत जाण्याची शक्यता आहे. अर्थात शक्यता आहे किंवा शक्यता असणे अशा प्रकारच्या वाक्यांसाठी टू बी लाईकली टू व्ही वन अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन वापरतात. व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असते. बघा आता आपण हे वाक्य ट्रान्सलेट करू, त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं कसं वापरायचं. I am likely to go to the school. I am likely to go to the school. आता या कन्स्ट्रक्शनचा वापर आपण या वाक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. मग कसा केला बघा. टू बीच्या ठिकाणी आपण काय घेतलं, ॲम, कारण या ठिकाणी आय आहे. ज्या वेळेस वाक्याच्या शेवटी आय असा शब्द येईल त्यावेळेस तुम्हाला ॲम इज आर पैकी एक वापरायचं असते. मीन्स व्हेनेवर देअर इज आहे दॅट टाइम यू हॅव थ्री ऑप्शन्स. एम इज आर मीन्स वॉट एव्हर इज प्रॉपर देअर यू हॅव टू टेक. आता या ठिकाणी आयच्या नंतर जनरली आपण ॲम वापरतो म्हणून ॲम इज आर पैकी आपण आय घेतलं, ॲम घेतलं. आय ॲम लाईकली टू गो टू द स्कूल. म्हणजे या कन्स्ट्रक्शनचा वापर आपण या वाक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. बघा, टू बी साठी आपण टू बीचं रूप घेतलं ॲम, लाईकली सारखंच घेतलं, टू पण जसा आहे तसाच घेतला, आणि व्ही वन म्हणजे आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप पाहिजे म्हणून गो घेतलं. आणि जे समोरचं वाक्य आहे ते एक कॉम्प्लिमेंटरी आहे, त्याला काय तेवढं म्हणजे महत्त्व नाही, ते वाक्यानुसार आपल्याला घ्यायचे असतात ते शब्द. देन व्हॉट इज इम्पॉर्टंट? इम्पॉर्टंट इज दॅट हाऊ टू यूज such a types of construction in our own sentence. With the first rule is that whenever there is to be has to be taken as am is are or was were or to be forms. क्रियापदाचे रूप टू बीचे रूप म्हणून आपल्याला ते विचारात घ्यायचे आहेत. टू बी आपण जसा तसा वापरायचा नाही. ओके, वन मोर सेंटेन्स, वन मोर एक्झाम्पल. ती गीत गाण्याची शक्यता होती. See that. We have seen the first sentence. Now the second one. What is the difference between these two sentences? There is आहे and there is होती. म्हणजे वरचं वाक्य हे आहे म्हणून आहे आणि खाली होती म्हणून आहे. फरक काय पडेल? फक्त टू बीच्या रूपामध्ये फरक पडेल. जसं आपण या ठिकाणी आहे म्हणून वर्तमान काळाची टू बीची फॉर्म घेण्याचा प्रयत्न केला, ॲम इज आर पैकी एक. द सेम वे ती गीत गाण्याची शक्यता होती, इट मीन्स देयर इज अ पास्ट टेन्स. मीन्स यू हॅव टू टेक देअर टू बी फॉर्म्स ऑफ पास्ट टेन्स. ॲम इज आर प्रेझेंट टेन्स, वाज वेअर पास्ट टेन्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाज वेअर पैकी एक घ्यायचं आणि हे वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तीसाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे शी. जसं या ठिकाणी ॲम इज आर होतं, होती शब्द आला की तुम्हाला वाज वेअर पैकी एक घ्यायचं म्हणून शी वॉज.
जे टू बी म्हणून आपण वॉज घेतला. त्यानंतर लाईकली टू घ्यायचं, लाईकली टू हे पण घेतलं. त्यानंतर V1 पाहिजे असं देअर शुड बी द मेन व्हर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब. मग गाण्याची म्हणजे गाण्यासाठी कोणता शब्द आहे? सिंग. सिंग, गीत, अ सॉन्ग. Means in this way this construction can be used in our own sentences. Just a difference means that is very important. A difference has to be taken into mind that to be is not taken as it is. Means at the place of to be you have to use their to be forms. Means it depends on the sentence. If the sentence is in present tense, that time am, is, are यापैकी एक you have to take there. And whenever there is sentence in past tense, that time you have two options, was or were. was were पैकी एक तुम्हाला घ्यायचं आहे. हे दोन वाक्य आपण दोन काळामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आणखी एक दोन उदाहरण बघू आपण. आम्ही मीटिंगला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बघा आहे शब्द आला म्हणजे तुम्हाला एम इज आर पैकी एक घ्यायचा आहे. वी साठी कोणता शब्द इंग्लिश मध्ये? सॉरी, आम्ही साठी वी घेतला आपण. वीच्या नंतर आपल्याला बघायचं आहे एम इज आर. एम इज आर पैकीच का? कारण शेवटी आहे म्हणून वीच्या नंतर आपण जनरली काय घेतो? आर. म्हणजे टू बी साठी आपण आर घेतला. आरच्या नंतर लाईकली टू घ्यायचं, लाईकली टू घ्यायचं. इथपर्यंत आलो. नंतर बघा उपस्थित राहण्यासाठी कोणता शब्द आहे? अटेंड. अटेंड मीटिंग, अटेंड द मीटिंग. वी आर लाईकली टू अटेंड द मीटिंग. अशा प्रकारे आपण टू बी, लाईकली टू आणि V1 हे कसे वापरायचे ह्या तीन उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे झालं एक कन्स्ट्रक्शन. या कन्स्ट्रक्शन मध्ये टू बी म्हणजेच एम इज आर किंवा वाज वेअर या दोन पैकी जो काळ असेल त्याप्रमाणे हे आपल्याला ट्रान्सलेट करायचं असते. निगेटिव्ह करताना दुसरं तिसरं काय नाही. एमला नॉट जोडा. उदाहरणार्थ मी शाळेत जाण्याची शक्यता नाही. आय एम नॉट लाईकली टू गो टू द स्कूल. ती गीत गाण्याची शक्यता नव्हती. शी वॉज नॉट लाईकली टू सिंग अ सॉन्ग. आम्ही मीटिंगला उपस्थित राहण्याची शक्यता आहे याच्या ठिकाणी नाही करा. वी आर नॉट म्हणजे वॉज नॉट, एम नॉट, आर नॉट. इन दिस वे वी कॅन मेक दिस सेंटेन्सेस निगेटिव्ह ऑल्सो. Okay, this was the first construction. आता आपल्याला दुसरं कन्स्ट्रक्शन पाहायचं. That construction is also very important because if you don't know this construction, then मी माझं घर रंगवून घेणार आहे अशा प्रकारचे वाक्य आपण इंग्लिशमध्ये करू शकत नाही किंवा ट्रान्सलेट करू शकत नाही जर तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन माहीत नसेल तर. म्हणजे आपल्याला इंग्लिश भरपूर येते, शब्द पण भरपूर माहीत आहेत, परंतु काही कन्स्ट्रक्शन जर आपल्याला माहीत नसले ना तर आपल्याला मराठीमधले अनेक वाक्य करता येत नाहीत. अनेक वाक्य नाहीत करता येत. बघा एक उदाहरण मी तुम्हाला तोंडी सांगतो. आधी तोंडी ऐकून घ्या. मला माझे कम्प्युटर दुरुस्त करायचे आहे. बघा या वाक्याचा अर्थ कसा आहे? मला माझे कम्प्युटर दुरुस्त करायचे आहे. अर्थात आपण ते कम्प्युटर दुसऱ्याकडून दुरुस्त करून घेणार आहे. पण ज्या वेळेस एखादी गोष्ट आपण दुसऱ्याकडून करून घेतो अशा वेळेला आपण ते कन्स्ट्रक्शनच माहीत पाहिजे आपल्याला, तरच आपण ते वाक्य तयार करू शकतो. ते कन्स्ट्रक्शन कोणतं आहे? टू गेट समथिंग फी फ्री. आता यामध्ये बघा आपल्याला गेट आधी वापरायचा, तर समथिंग म्हणजे ज्या गोष्टीविषयी आपण बोलत आहे ती गोष्ट या ठिकाणी टाकायची, नंतर क्रियापदात ती स्वरूप घ्यायचं. एक उदाहरण घेऊ. मला माझे घर
समजा एक वाक्य आहे, मला माझे घर रंगवून घ्यायचे आहे. अशा वेळेला काही लोक असेही करतील, आय वॉन्ट टू पेंट माय होम, आय वॉन्ट टू कलर माय होम, आय विश टू कलर माय होम, आय विश टू पेंट माय होम. ज्यावेळेस आपण असे वाक्य बोलतो त्यावेळेस याचा अर्थ काय होतो की हे जे घर तुम्हाला रंगवून घ्यायचं आहे ते तुम्ही स्वतः रंगवता. परंतु आपल्याला जनरली हे अशा सिच्युएशनमध्ये दुसऱ्याकडून घेण्याची क्रिया असते. मग जर आपण एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करून घेणार आहोत अशा वेळेला हे कन्स्ट्रक्शन वापरायचं असते, टू गेट समथिंग आणि विथरी. याचं ट्रान्सलेशन आपण करू बघा. मला साठी आपण आय घेतला, आय नंतर घ्यायचे आहे म्हणजे घेण्याची इच्छा आहे. मग आय वॉन्ट टू करा किंवा आय विश टू करा. आपण वॉन्ट किंवा आय वॉन्ट टू गेट समथिंग म्हणजे काय, तुमची वस्तू जी असेल ती. माय होम, कलर रंगून घेणे, पेंटेड करा किंवा कलर करा. आय वॉन्ट टू गेट माय होम पेंटेड म्हणजे हे कन्स्ट्रक्शन आपण बघा कुठे वापरलं, टू गेट समथिंग, जी गोष्ट आपल्याला करून घ्यायची ती. V3 क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन आपण याच्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. मीन्स वी हॅव ट्राईड टू यूज दिस कन्स्ट्रक्शन इन अवर ओन सेंटेन्स. आता हे कन्स्ट्रक्शन परत एकदा समजून घे. हे कन्स्ट्रक्शन कधी वापरायचं, ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण दुसऱ्याकडून करून घेतो किंवा करून घ्यायची असते, अशा कोणत्याही काळामधल्या वाक्यामध्ये हे कन्स्ट्रक्शन यूज करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी माझा ड्रेस शिवून घेतला आहे. टेन्स कोणता येऊ शकतो. टेन्सची या ठिकाणी लिमिटेशन म्हटल्यापेक्षा त्यावर काही बंधन नाही की तुम्हाला याच टेन्समध्ये वाक्य करायचं आहे. वाक्य काय, मी माझा ड्रेस शिवून घेतला आहे किंवा मी माझा ड्रेस शिवला आहे असं म्हणायचं आहे. मी माझा ड्रेस शिवला आहे किंवा मी माझा ड्रेस शिवून घेतला आहे, या दोन्ही वाक्यामध्ये ही क्रिया आपण दुसऱ्याकडून करून घेतो. मग ज्या वेळेस आपण एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो अशा वेळेला आपल्याला टू गेट समथिंग V3 हे कन्स्ट्रक्शन डोक्यामध्ये ठेवावं लागते. मीन्स व्हेनेवर यू वॉन्ट टू गेट समथिंग डन बाय अदर्स, that time this construction is to be taken into consideration, because without this construction no sentence can be translated properly, accurately. एक वाक्य बघा आपण, मी माझा ड्रेस शिवून घेतला आहे. मी माझा ड्रेस शिवून घेतलेला आहे. या ठिकाणी बघा घ्यायचे आहे, आय वॉन्ट टू गेट माय होम पेंटेड. काळ बदलला, मी माझा ड्रेस शिवून घेतला आहे, इट इज इन प्रेझेंट परफेक्ट. हा पण काळ बदलला. म्हणून मी आधीच बोललो की अशा वाक्यामध्ये काळ कोणता असेल किंवा नसेल याचे काही बंधन नसतं. तुम्हाला फक्त त्या काळाप्रमाणे हे यूज करायचं आहे. उदाहरणार्थ पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एस प्लस हॅवेस प्लस V3 प्लस ओ असेल किंवा नसेल, ऑब्जेक्टला काही एवढं महत्त्व नाही, पण V3 पर्यंत तुमचं वाक्य क्लिअर असलं पाहिजे. बघू आपण करता कोणता आहे, आय घेतला. आयच्या नंतर आपण हॅव वापरतो प्रेझेंट टेन्समध्ये, परफेक्ट प्रेझेंटमध्ये, पूर्ण वर्तमान काळ. हॅव घेतला, हॅवच्या नंतर आपल्याला V3 पाहिजे. म्हणजे हे टू गेट जे आहे ते याचं गेटचं किती रूप होईल, तिसरं. आय हॅव गॉट. मग समथिंग म्हटलेलं आहे. समथिंग म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करून घ्यायची ती गोष्ट लिहायची आहे तुम्ही. आता इथं ड्रेस म्हटलेलं आहे, आय हॅव गॉट माझा ड्रेस. आय हॅव गॉट माय ड्रेस. शिवून घेणे, शिवण्यासाठी कोणता शब्द आहे, शिव. झालं बस. V3 आला या ठिकाणी, म्हणजेच V3 झालं. समथिंग, V3च्या आधी समथिंग आहे म्हणजे जी गोष्ट आपल्याला करून घ्यायची ती माय ड्रेस ते पण आहे. गेट पण आहे. गेटचं आपण गॉट केलं म्हणजे गेट गॉट ही 3 रूप आहेत, ती काळानुसार आपल्याला बदलायची आहेत. म्हणजे अशा प्रकारे आय हॅव गॉट माय ड्रेस शिवड. In this way, this construction is used. Means the main object of using this construction is that whenever you want to get something done by others, दुसऱ्याकडून तुम्हाला जर काय करून घ्यायचं असेल, only then and there this construction is used. Try to save the rules and regulation of this construction in your mind.
वन मोर एक्झाम्पल फॉर अवर कम्प्रेशन. लास्ट एक्झाम्पल. आणि या एक्झाम्पलमधून तुम्हाला परत हे कळेल की गेट आणि समथिंग आणि वितरी काय. टू गेट, ज्या ज्या वेळेस क्रियापदाच्या आधी टू असतो याचा अर्थ काय असतो की तुम्हाला काळानुरूप अकॉर्डिंग टू द टेन्सेस यू हॅव टू चेंज देअर फॉर्म. दुसरा वाक्य, तिने तिची कार दुरुस्त केली. आता बघा, हे एक वाक्य आहे. तिने तिची कार दुरुस्त केली ही बोली भाषा झाली. हे रिअल याचा अर्थ काय असेल, तिने तिची कार दुरुस्त करून घेतली. परंतु बोलत असताना आपण काय म्हणतो की तिने तिची कार दुरुस्त केली. या वाक्याचा जसाच्या तसा जर अर्थ घेतला तर यामध्ये तिने स्वतः तिची कार दुरुस्त केली असा अर्थ निघतो. परंतु गृहीत अर्थ काय असतो, गृहीत अर्थ काय याच्यामधला की तिने तिची कार दुसऱ्याकडून दुरुस्त करून घेतली. मग ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आणि हे कन्स्ट्रक्शन यूज करायचं. सीधे तिने तिची कार दुरुस्त केली, इट मीन्स इट इज इन सिंपल पास्ट टेन्स. मीन्स व्हॉट एव्हर द सेंटेन्स और व्हॉट एव्हर द ट्रान्सलेशन विल बी देअर, इट विल बी इन एस प्लस व्ही टू प्लस ओ. अशा प्रकारे ते असेल. बघू आता आपण. तिने सब्जेक्ट म्हणून आपण सुरुवातीला शीज घेतो. शी सिंपल पास्ट म्हणजे व्ही टू पाहिजे. आता पहिल्या वेळेस आपण याचा विचार करायचा. टू गेट म्हणजे काय, त्याचा आपल्याला काय करायचं, गॉट करायचं. टू गेटचा गॉट का, सिंपल पास्ट आहे म्हणून. शी गॉट तिची कार, हर कार समथिंग एखादी गोष्ट आहे त्यासाठी आपण हर कार. आता नंतर काय पाहिजे म्हणजे व्ही थ्री पाहिजे. दुरुस्त करण्यासाठी कोणता शब्द आहे, रिपेअर. शी गॉट हर कार रिपेअर. तिने तिची कार दुरुस्त केली म्हणजे तिने तिची कार दुरुस्त करून घेतली. निगेटिव्ह करायचं असेल तर जे रिअल नियम आहेत टेन्सचे त्याप्रमाणे तुम्ही निगेटिव्ह करू शकता. उदाहरणार्थ काय, तिने तिची कार दुरुस्त करून घेतली नाही. शी डिडंट गेट हर कार रिपेअर. म्हणजे जसा टेन्समध्ये निगेटिव्ह करताना नियम वापरतात तसाच नियम या ठिकाणी सुद्धा वापरतात. आपल्याला फक्त कोणतं कन्स्ट्रक्शन कसं वापरायचं हे समजलं की अनेक उदाहरण आपल्याला सहज सोडवता येतात.